सिंदूर महारक्तदान यात्रा गेल्या वर्षापासून सुरू झाली आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्त देण्याचा उपक्रम गेल्या वर्षी जम्मू काश्मीर मधून आर्मी हॉस्पिटल मधून सुरू झाला आणि याबद्दल मी आणि त्याचं हे दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे की दुसऱ्या वर्षात देखील आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1200 पेलवान या ठिकाणी रक्तदान करायला आले. कालपासून त्यांचं रक्तदान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने हे सिंदूर महारक्तदान यात्रा आपल्या देशाच्या लष्करातील जवानांसाठी, सीमेवर लढणाऱ्यांसाठी या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम शिवसेनेच्या वतीने चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे. खरं म्हणजे मी मनापासून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 1200 लोक इथं येऊन रक्तदान करतात. खरं म्हणजे ही मोठी देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे आणि सीमेवर जवान सीमेचं रक्षण करतात, जागता पहारा ठेवतात. म्हणूनच आपण सगळे देशवासीय सुरक्षित आहोत आणि म्हणून त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या पराक्रमाला हा एक प्रकारचा सॅल्यूट आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन मी करतो सर्व रक्तदात्यांचं. आणि या कार्यक्रमाला हे आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान आहे, लष्करासाठी आहे आणि म्हणून रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी स्वतः या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी या रक्तदात्यांच्या बद्दल गौरवपूर्ण भाषणही केलं. त्यांना रक्तदात्यांना ऊर्जा आणि प्रेरणा दिली. त्याबद्दल देखील मी केंद्रीय रक्षा मंत्री, भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी देखील या आपल्या रक्तदात्यांच्या बद्दल, पैलवानांच्या बद्दल देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती कशी असावी याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. राज ठाकरे यांनी आणि मी सर्व आलेल्या पैलवानांचं स्वागत करतो. चंद्रहार पाटीलचं मनापासून अभिनंदन करतो. हा अनोखा आणि आगळा वेगळा देशभक्तीचा सोहळा आहे आणि आज 9 ऑगस्ट क्रांती दिन त्याचं औचित्य साधून हा उपक्रम सुरू झाला आहे आणि हे हजारो रक्तदाते लाखो रक्तदात्यांमध्ये परिवर्तित होतील. ही महायात्रा जी आहे, सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील. सरकारला काय करायचं? संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केलं आहे. खरं म्हणजे हा कौतुक हे जे आहे हे रक्तदात्यांचं आहे, आमचं चंद्रहार पाटीलचं आहे आणि मी त्यांचं मनापासून मी संरक्षण मंत्र्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याबद्दल चांगले उद्गार काढले. सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी दरवर्षी अशाच पद्धतीने रक्तदान शिबिर आहे. दरवर्षी ही सिंदूर महारक्तदान यात्रा अशीच सुरू राहील. असाच संकल्प जे आहे आम्ही घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे. कारण रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, हे रक्तदानच करावं लागतं आणि एक रक्तदात्यामुळे 3 लोकांचे प्राण वाचतात. ही मोठी एक समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. श्रीकांत शिंदे यांनी देखील रक्तदान केलेलं आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत.
त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाहीये. सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही असं राज ठाकरे म्हणताय. बारामतीमध्ये अजून एक विमान कोसळण्याची माहिती समोर येत आहे. दुसरी घटना आहे. मी त्याची माहिती घेतो आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया करतो. राज ठाकरे म्हणताय सरकारला तिसऱ्या मुंबईसाठी काय करायचं माहित नाही. सर हिंदी में बोल दीजिए ब्लड डोनेशन को लेकर आज क्या करेंगे? अरे तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे. हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल.